जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलंय. कशा बाबतीत निवेदन दिलेलं, काय मागणी केलेली नेमकं काय सांगाल? निवेदन असं केलंय की आपण काल 4/8/2026 रोजी जागेदवाडी एरियात सुधाकर भांगे पोलीस यांच्या शेतामध्ये आपण गांजाचं झाड पकडून दिलेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला. तरी पण त्या गुन्ह्याचे अजून काहीच त्यांनी हे केलेलं नाही. तक्रार नोंद नाही, काय नाही काय नाही. आणि मला जीवे मारणे धमकी सुधाकर भांगेंची यायला लागली. माझ्या भावाला फोन चालला, परत मला तकलीफ व्हायला लागली त्यांची, आणि केस मिटवून घ्यायला लागते. मला भरपूर जणांनी टॉर्चर केले, फोन यायला लागले. त्याच्यामुळं तक्रार आज जिल्हा अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवलेली आहे. आणि माझा एक सांगण्याचा विषय असा आहे की भांगेवर कडक कारवाई होई. गांजाच्या प्रकरणात गांजा मी त्याचा पकडून दिलेला आहे, कडक कारवाई करण्यात यावी ही माझं आज म्हणजे सांगण्याची ही इच्छा आहे. चालढकल ग्रामीण पोलीस स्टेशन चालढकल करते. आणि कधी घडलाय हा प्रकार? हा काल प्रकार घडलेला आहे, 4 तारखेला प्रकार घडलेला आहे. तरी पण गुन्हा नोंद नाही अजून केलेला. आणि तरी पण आज माझ्या भावाला एक सुमारे 11च्या टायमिंग मध्ये माझ्या भावाला फोन करून हे चुकीचं केलंय, असं केलंय, तसं केलंय, माझ्या भावाला दाब देत होता. जेव्हा तुम्ही शेतामध्ये गांजा पकडला तेव्हा पोलीस कोण कोण आले होते, काय नाव वगैरे माहित असतं? हो, आलते की हाके साहेब आलते, सावंत साहेब होते, परत शहरचे काहीतरी PSI आलेले होते. असे भरपूर तुम्हाला काय त्रास आहे? त्रास म्हणजे त्याचं काय असेल, पोलीसवाला जर गांजा शेतामध्ये पिकवत असेल तर सामान्य माणसानं बी गांजा शेतात पिकवावं लागेल. पोलीसवालाच चोर आहे म्हणल्यावर आपण बी चोरीच करायला लागेल. मग ह्याच्या व्यतिरिक्त मला काय बोलायचं नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? त्यांनी बोलले, मी SP मॅडमला बोलतो, मी SP मॅडमला बोलून तुम्हाला कळवतो आणि त्याच्यावर कारवाई करायला होतो मी, असं जिल्हाधिकारी बोलले मला. त्याच्यामुळे कार्यालयात दिलंय का निवेदन? हा? SP ऑफिसला हो, दिलंय? SP ऑफिसला बी दिले निवेदन. त्या SP ऑफिसच्या मॅडमला पण बोललो मी. ठीक आहे म्हणले, चालतंय, मी बोलते, बोलून कळवते म्हणजे जर तुम्हाला. कारवाई नाही झाली तर पुढे काय आहे आपलं? कारवाई नाही केली तर आंदोलन करण्यात येईल भीम आर्मीच्या कडून. कारवाई जर नाही केली तर भीम आर्मी कडून आंदोलन करण्यात येईल. तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ रामभाऊ कांबळे, राहणार कुमारवाडी. मी भीम आर्मीचा तालुका अध्यक्ष आहे. जय हिंद, जय संविधान.